देशामधल्या अनेक भागामध्ये जोरदार पाऊस बरसताना दिसतोय आणि अशामध्ये सगळ्यांसाठी एक दिलासादायक आणि तितकीच मोठी अशी बातमी, कारण मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झालाय। 8 दिवस आधीच हा मान्सून केरळमध्ये दाखल झालाय। दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीच्या नुसार मान्सून गोव्याच्या वेशीवरती सुद्धा पोहोचलाय। अगदी पुढच्या 2 दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रामध्ये धडकणार असल्याची माहिती सुद्धा भारतीय हवामान विभागाने दिलेली आहे। तर मान्सून दाखल झालेला आहे आणि आता मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा सुद्धा देण्यात आलाय। तिकडे रायगड जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट सुद्धा जाहीर करण्यात आलाय। मुंबई आणि ठाण्यासाठी येलो अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे। अर्थातच अशा परिस्थितीमध्ये अनेक ठिकाणी अधूनमधून मुसळधार पाऊस कोसळताना बघायला मिळतोय। तर मुंबईमध्ये अगदी काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे आणि अनेक भागात पावसाचं आगमन झालेलं आहे। येत्या 2 दिवसांमध्ये मान्सून हा महाराष्ट्रामध्ये येणार आहे। दादर परिसरामध्ये सध्या मुंबईच्या पावसाची रिपरिप सुरू असलेली बघायला मिळते आहे। आमचे प्रतिनिधी सूरज यांच्याकडून आपण याविषयीची अधिकची माहिती घेऊयात। सूरज, सध्याची काय स्थिती आहे पावसाची आणि मुंबईमध्ये आपण बघतोय की अगदी रात्रीपासून हा संततधार पाऊस सुरू आहे। यामिनी, नक्कीच मान्सून हा वेळेपूर्वीच दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। केरळमध्ये तो खरं तर 23 मे रोजीच केरळमध्ये त्याने वर्दी दाखवली होती आणि त्याचाच परिणाम हे आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतात। मुंबईतही कालपासून पाहिलं तर पावसाची रिपरिप ही सुरू असल्याचं पाहायला मिळतं। सकाळी देखील थोडासा का होईना पण पावसाने एक आपली हजेरी लावून दिलेली आहे। थोडासा विसावा घेतला असला तरी मुंबईत अनेक भागांमध्ये जर आपण पाहिलं तर जी स्थिती आहे ती व्यवस्थित आहे। अनेक ठिकाणी सकल भागात पाणी तुंबण्याचं प्रमाण होतं, मात्र आज तसं दिसून आलेलं नाहीये अद्याप तरी। आणि आज आणि उद्यामध्ये दिवसभर हा पाऊस असाच राहणार आहे। कोकण किनारपट्टीला जर आपण पाहिलं तर याच पावसामुळे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। पश्चिम महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात पावसाचं प्रमाण हे वाढल्याचं सांगितलं जातंय। मग कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे या 4ही जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण हे जास्त राहणार आहे। मग दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणीही पावसाचं प्रमाण आज दाखवण्यात आलेलं आहे। खरं तर आपण पाहिलं तर 2009 नंतर यावर्षी मान्सून हा वेळेआधी दाखल झालेला आहे। एरवी 1 जूनला येणारा जो मान्सून केरळमध्ये दाखल होतो, मात्र आज जर आपण पाहिलं तर जवळपास 25 मेच्या दरम्यानच त्याने केरळमध्ये वर्दी लावली होती। त्यामुळे एकूणच पाऊस हा लवकर आल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी कुठेतरी सुकावलेलाच पाहायला मिळत आहे। अगदी आमचे प्रतिनिधी सूरज सावंत आपल्याला एकूणच मुंबईमधल्या पावसाचे अपडेट्स देत आहेत। धन्यवाद सूरज, सविस्तर माहितीसाठी। पुढची बातमी बघूयात। पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असलेली दिसते आणि आज सुद्धा मान्सून पूर्व पावसाने अगदी पहाटेपासूनच पालघर आणि या सगळ्या परिसरामध्ये हजेरी लावली आहे। या पावसामुळे भात शेती